जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण दांगटे चालू घडामोडीच्या एका नवीन सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आणि घडामोडी घेऊन आपल्या समोर आलेलो आहे आणि ती महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे पद्म पुरस्कार 2023 हे नुकतेच डिक्लेअर झालेले आहेत। आपल्या एक्झामसाठी मग ती एमपीएससी असो वा सरळ सेवा असो, सर्व एक्झामसाठी अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्याच्यावर हमखास क्वेश्चन्स हे विचारले जातात म्हणजे जातातच मित्रांनो। तर शेवटपर्यंत व्हिडिओ मध्ये माझ्या सोबत राहा। याचं कारण म्हणजे शेवटपर्यंत पद्म पुरस्काराचा इतिहासापर्यंत आपण आजच्या व्हिडिओला पूर्णतः एंटायर एनालिसिस करणार आहोत आणि 2023 च्या सोबतच 2022 मध्ये सुद्धा कोणाकोणाला पुरस्कार दिले होते जे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, त्या सर्व पुरस्काराविषयीची अतिशय महत्त्वपूर्ण डिटेल माहिती घेऊन आपल्या समोर आलेलो आहे मित्रांनो। आता या सगळ्या व्हिडिओला सुरू करण्याच्या पूर्वी मित्रांनो, माझं YouTube चॅनल एमपीएससी स्टडी 0 to 07 या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राइब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। सोबतच जर या माझ्या सर्व व्हिडिओचे तुम्हाला पीडीएफ फाईल पाहिजे असतील तर माझं टेलिग्राम चॅनल आहे एमपीएससी 0 to 07 या चॅनल मध्ये आपण जॉईन व्हा। माझ्या सर्व चालू घडामोडीच्या व्हिडिओचे सर्वच्या सर्व पीडीएफ आणि इतरही काही महत्त्वपूर्ण माहिती मी या टेलिग्राम चॅनलला अपलोड करतच असतो। चला तर मित्रांनो, सुरू करू आजच्या महत्त्वपूर्ण पॉइंटला। आणि आजचा महत्त्वपूर्ण पॉइंट म्हणजे 2023 चे आणि यासोबतच 2022 तथा पद्म पुरस्काराचे जेवढा काही इतिहास आहे त्याविषयीची माहिती। तर मित्रांनो, पद्म पुरस्कार 2023 ही कालच डिक्लेअर करण्यात आलेले आहेत आणि यंदाचे जे पद्म पुरस्काराची घोषणा आहे, या पद्म पुरस्काराच्या घोषणेमध्ये काही महत्त्वपूर्ण नावं आहेत ज्यांच्या विषयीची माहिती आपल्याला असली पाहिजे। याच्यामध्ये मुलायम सिंग यादव आहेत, झाकीर हुसेन आहेत, यांना पद्मविभूषण अवॉर्ड देण्यात आलेला आहे। यांच्यासोबत इतरही भरपूर पद्मविभूषण आहेत जे आपण पुढे पाहणारच आहोत। एस.एल. भैरप्पा कुमार, त्यानंतर कुमार मंगलम बिर्ला जे मोठे उद्योगपती आहेत, सोबतच सुधा मूर्ती ज्या नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत, आणि सुमन कल्याणपूरकर यांना सुद्धा पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। नेमके ह्या पुरस्काराविषयीची माहिती आपण समजून घेऊ मित्रांनो। हे आहे पद्मभूषण पुरस्कार, हा आहे पद्मविभूषण, हा पद्मभूषण आणि हा पद्मश्री पुरस्कार आहे। चला तर सुरुवात करू महत्त्वपूर्ण अपडेट्सला। हे पहा मित्रांनो, दरवर्षी पद्म पुरस्काराची घोषणा केली जाते, ती म्हणजे 26 जानेवारीच्या एक दिवस अगोदर संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 25 जानेवारीला। त्यानुसार 25 जानेवारीला संध्याकाळी पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा ही करण्यात आलेली आहे। आणि या पुरस्कारामध्ये टोटल या वर्षी म्हणजे 2023 मध्ये एकूण 106 जणांना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत। ही गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे मित्रांनो की पद्म पुरस्कार हे भारतातले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पुरस्कार असतात। सर्वात मोठा भारतरत्न पुरस्कार, त्याच्यानंतर पद्मविभूषण, त्याच्यानंतर पद्मभूषण आणि त्याच्यानंतर येतो तो म्हणजे पद्मश्री पुरस्कार। आणि पद्म पुरस्काराच्या बाबतीमध्ये या वर्षीच्या बाबतीमध्ये एकूण 106 जणांना टोटल तीनही पुरस्कार मिळून हे देण्यात आलेले आहेत। या 106 पैकी 6 जणांना पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला मित्रांनो। हा पद्मविभूषण पुरस्कार टोटल 6 जणांना 2023 मध्ये देण्यात आलेला आहे। पद्मभूषण पुरस्कार टोटल 9 जणांना देण्यात आलेला आहे। हा पद्मभूषण पुरस्कार आहे जो एकूण 9 जणांना देण्यात आलेला आहे। आणि पद्मश्री पुरस्कार टोटल मिळून 91 जणांना हा पुरस्कार मित्रांनो देण्यात आलेला आहे। तर नेमके कोण कोण याच्यामध्ये महत्त्वपूर्ण नाव आहेत जे आपल्या अभ्यासासाठी इम्पॉर्टंट आहेत ते एकदा बघून घेऊ। हे बघा मित्रांनो, 2023 मध्ये जे पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये एकूण 19 महिलांना हा पुरस्कार मिळालेला आहे। म्हणजे 106 पैकी 19 महिला आहेत। अनिवासी भारतीय जे एनआरआय वगैरे आहेत तर त्यांच्यामध्ये 2 एनआरआयचा समावेश आहे। नाव लक्षात असू द्या मित्रांनो, श्रीनिवास वर्धन यांना सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला आहे, जो भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च मोठा पुरस्कार आहे। आणि हे सध्या अमेरिकेमध्ये राहतात आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये यांनी केलेल्या योगदानाबद्दल यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। दुसरे आहेत सुजाता राम दोराई। सुजाता राम दोराई यांना सुद्धा सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे। लक्षात असू द्या, श्रीनिवासन वर्धन यांना पद्मविभूषण आहे तर सुजाता राम दोराई यांना पद्मश्री पुरस्कार आहे। दोघांनाही सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि अभियांत्रिकीतल्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। 2023 च्या एकूण पद्म पुरस्कारापैकी 7 पुरस्कार मित्रांनो मरणोत्तर देण्यात आलेले आहेत। मरणोत्तर पुरस्कारामध्ये कोण कोण आहेत पहिले समजून घेऊ। या मरणोत्तर पुरस्कारामध्ये पद्मविभूषण मध्ये बालकृष्ण दोषी
गुजरात मधले आहेत, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. दिलीप महालनोबिस हे नाव खूप महत्वाचं आहे मित्रांनो. दिलीप महालनोबिस, तुम्हाला माहिती असेल ओआरएस च्या निर्मितीमध्ये, ज्याला आपण ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणतो, तर याच्या निर्मितीमध्ये यांचा खूप मोठा महत्वपूर्ण सहभाग होता. याच्या शोधासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यांच्यामुळेच आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या डिसीज मध्ये जेव्हा डिहायड्रेशन व्हायला लागतं तेव्हा ओआरएस खूप महत्वपूर्ण भूमिका बजावतं, ज्यामुळे अनेकांचा जीव वाचतो. तर दिलीप महालनोबिस ओआरएसच्या निर्मितीमध्ये जे काही काम केले त्या कामासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि याच्यात आणखी एक महत्वपूर्ण नाव जे मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि ते म्हणजे मुलायम सिंह यादव. आपल्याला माहितीच असतील की एक बाहुबली नेता होते उत्तर प्रदेश मधले, ज्यांचं नुकतंच निधन झालं होतं आणि त्यांना यावर्षी म्हणजे 2022 मध्ये निधन झालं होतं. 2023 मध्ये त्यांना पद्मविभूषण दिलेलं आहे. यासोबतच हे 3 पद्मविभूषण हे मरणोत्तर देण्यात आलेले आहेत मित्रांनो, आणि 4 पद्मश्री पुरस्कार सुद्धा मरणोत्तर देण्यात आलेले आहेत. 4 पद्मश्री पुरस्कारामधली नावं लक्षात असू द्या. पहिले आहेत नरेंद्रचंद्र देव बर्मा. मित्रांनो, सार्वजनिक व्यवहार या कामासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. मूळचे हे त्रिपुराचे आहेत. दुसरे आहेत राकेश झुंझुनवाला. आपल्या सर्वांना माहिती असतील, भारतातले खूप मोठे बँकर होते. नुकतंच त्यांचं निधन झालं होतं 2022 मध्ये. आणि व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी यांना हा पुरस्कार दिलाय. विशेष म्हणजे हे महाराष्ट्राशी बिलॉंग करतात मित्रांनो. तिसरे आहेत आरिस खंबाटा. व्यापार आणि उद्योग क्षेत्रामधलंच हे पण एक खूप मोठं नाव होतं आणि गुजरातचे आहेत. त्यांना सुद्धा मरणोपरांत म्हणजे मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला आहे. आणि मरणोपर मिळालेला पुरस्कार मरणोपरांत त्याच्यामध्ये एक नाव आहे कर्म वांगचू. सामाजिक कार्यासाठी यांना हा पुरस्कार मिळाला आहे, सोशल रिफॉर्मसाठी, सोशल वर्कसाठी, आणि अरुणाचल प्रदेशशी हे संबंधित आहेत. तर हे होते मित्रांनो 2023च्या मरणोपरांत जे विजेते आहेत त्यांच्याविषयीची ही माहिती. आता पाहू मित्रांनो, पद्मविभूषण 2023 मध्ये कोणाकोणाला देण्यात आलेलं आहे. याच्यामधलं सगळ्यात पहिलं नाव बाळकृष्ण दोशी, आर्किटेक्चर होते आणि गुजरातशी संबंधित आहेत. मरणोपर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे मरणोपरांत. दुसरे आहेत झाकीर हुसेन. हे नाव सर्वांनी ऐकलं असेल मित्रांनो. उत्कृष्ट तबलावादक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक आहेत आणि त्यासाठीच कला क्षेत्रातील यांच्या कामासाठी यांना हा पुरस्कार दिलाय. विशेष गोष्ट आहे की महाराष्ट्राशी संबंधित आहेत. पुढे SM कृष्णा, पब्लिक अफेअर्स, राजकारणामध्ये होते आणि कर्नाटकशी संबंधित आहेत मित्रांनो. हे पण खूप मोठं नाव आहे. पुढे दिलीप महालनोबिस, आत्ताच सांगितलं, मरणोपरांत हा पुरस्कार देण्यात आलाय चिकित्सा क्षेत्रासाठी, ओआरएसच्या शोधाच्यासाठी आणि पश्चिम बंगालशी संबंधित होते. श्रीनिवास वर्धन यांच्याविषयी आपण सांगितलेलं आहे. अनिवासी भारतीय आहेत आणि विज्ञान या क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. अमेरिकेमध्ये राहतात सध्या. आणि आत्ताच एक नाव आपण सांगितलं मुलायम सिंग यादव, मरणोपरांत पब्लिक अफेअर्स, उत्तर प्रदेशशी संबंधित असणारे हे आहेत. राजकारणातले खूप मोठं नाव होतं मित्रांनो. तर अशा पद्धतीनं हे पद्मविभूषण 6 लोकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नंतर पाहू आपण भारतातला 3ऱ्या क्रमांकाचा आणि पद्म मधला 2ऱ्या क्रमांकाचा मोठा पुरस्कार, तो म्हणजे पद्मभूषण. पद्मभूषण पुरस्काराच्या बाबतीमध्ये SL भैरप्पा हे साहित्य क्षेत्राशी संबंधित आहेत आणि कर्नाटक मधले आहेत. यांना हा पुरस्कार दिलाय. अतिशय मोठे उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, व्यापार क्षेत्राशी संबंधित आहेत, महाराष्ट्रातले आहेत. यांच्याविषयी माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. दीपक धर सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी संबंधित आहेत, हे सुद्धा महाराष्ट्राशी संबंधित आहेत एक मोठे. यांच्याविषयीची माहिती आपण समोर पाहू. वाणी जयराम कला क्षेत्राशी संबंधित आहेत, तामिळनाडूचे आहेत, तमिळ आहेत. स्वामी चिन्ना जय्यर हे अध्यात्माशी संबंधितलं नाव आहे आणि तेलंगणामध्ये हे आपल्याला आढळून येतात. सुमन कल्याणपूरकर महाराष्ट्राच्या आहेत, आपल्याला माहिती आहेत, खूप मोठ्या ह्या गायिका आहेत. कला क्षेत्राशी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो. 7वं नाव याच्यामध्ये आढळतं तुम्हाला कपिल कपूर, साहित्य आणि शिक्षणाशी संबंधित आहेत, दिल्लीमधून येतात. सुधा मूर्ती यांच्याविषयी सर्वांनाच माहिती असेल. नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत आणि विशेष म्हणजे आता जे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत तर त्यांच्या या सासूबाई आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सामाजिक कार्यासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, कर्नाटकशी संबंधित आहेत. आणि शेवटचे आहेत कमलेश डी पटेल, अध्यात्माशी संबंधित आहेत आणि तेलंगणामधून येतात. असे 9 जणांना मित्रांनो पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. चला नेक्स्ट. बाकी पद्मश्रीच्या विषयीची माहिती खूप जास्त आहे. आपण खूप जास्त लोकांना पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला आहे. मी पद्मश्री कोणाकोणाला मिळाले याविषयीची माहिती मी माझ्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करणार आहे, त्यातून तुम्ही ती घेऊ शकता मित्रांनो. आता पाहू आपल्या संबंधात जे महत्त्वपूर्ण प्रश्न येतात की महाराष्ट्रातील किती लोकांना पद्म पुरस्कार यावर्षी मिळाले. तर टोटल 12 जणांना पद्म पुरस्कार मिळाले मित्रांनो. आणि सगळ्यात पहिले महत्त्वपूर्ण लक्षात असू द्या, 2023 मध्ये सर्वात जास्त पद्म पुरस्कार हे महाराष्ट्राला मिळालेले आहेत, महाराष्ट्रातील लोकांना मिळालेत.
नेमके महाराष्ट्रामधून सगळ्यात पहिले येतात पद्मविभूषण विजेते, आणि पद्मविभूषण विजेते डेफिनेटली तबलावादक एकच जण आहेत. पद्मविभूषण मध्ये महाराष्ट्राचं नाव एकच आहे आणि ते म्हणजे तबलावादक असणारे झाकीर हुसेन. डेफिनेटली कला क्षेत्रासाठी यांना पुरस्कार मिळाला आहे. पद्मभूषण मध्ये मात्र 3 महाराष्ट्रीयन व्यक्तींचा समावेश आहे. त्याच्यापैकी एक आहेत कुमार मंगलम बिर्ला. कुमार मंगलम बिर्ला व्यापार आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित आहेत. यासोबतच दीपक धर हे विज्ञान आणि अभियांत्रिकीशी संबंधित आहेत, आणि गायिका आता सांगितले आपण सुमन कल्याणपूरकर कला क्षेत्राशी संबंधित आहेत. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील 3 जणांना पद्मभूषण आहे, 1 जणाला पद्मविभूषण आहे, आणि टोटल 8 जण आहेत मित्रांनो ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्रातल्या. त्यापैकी पहिलं नाव आहे भिकू रामजी इदाते, समाज कार्यासाठी यांना पुरस्कार देण्यात आलाय. राकेश घनश्याम झुंझुनवाला, नुकतंच यांचं निधन झालं होतं, तर मरणोत्तर यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील कार्यासाठी हा पुरस्कार दिला आहे. परशुराम कोमाजी खुने यांच्याविषयीची माहिती आपण पुढे पाहणारच आहोत, कला क्षेत्राशी यांना संबंधित आहेत. प्रभाकर मांडे ज्यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित हा पुरस्कार देण्यात आला आहे. गजानन माने सामाजिक कार्याशी संबंधित आहेत, आणि रमेश पतंगे साहित्य आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. 7वं नाव तुमच्या सर्वांनाच माहिती असेल मित्रांनो, आणि ते नाव आहे रवीना टंडन यांचं. एक आपल्याला माहिती आहे अभिनेत्री आहेत आणि सर्वांनीच यांना पाहिलेलं आहे. 8वं आणि शेवटचं नाव आहे कुमी वाडिया, कला क्षेत्राशी संबंधित आहेत, यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. तर हे 8 लोक हे महाराष्ट्रातील आहेत ज्यांनी पद्मश्री हा पुरस्कार जिंकलेला आहे, त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. आता थोडक्यात महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण व्यक्तींविषयीची माहिती पाहू. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण पद्मविभूषण प्राप्त झालेले झाकीर हुसेन. सर्वांना माहिती आहे तबलावादक आहेत. झाकीर हुसेनच्या बाबतीमध्ये मित्रांनो लक्षात असू द्या की झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 मध्ये मुंबई इथं झाला होता, आणि एका पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांची आई वावी बेगम आणि वडील दोन्हीही सुप्रसिद्ध तबलावादक आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव उस्ताद अल्लाह रकास आहे. त्यांच्या वडिलांनीच त्यांच्या वयाच्या 3ऱ्या वर्षापासून त्यांना पखवाज शिकवायला सुरुवात केली होती, आणि इथून पुढे ते भारताचे एक मोठे अतिशय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पखवाज वादक बनलेले आहेत मित्रांनो. या अगोदरच लक्षात असू द्या की यांना ऑलरेडी पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. 1988 मध्ये पद्मभूषण यांना ऑलरेडी मिळाला होता 2002 मध्ये, आणि आता 2023 मध्ये पद्मविभूषण मिळालेला आहे. सोबतच 2009 मध्ये ते ग्रॅमी पुरस्कार विजेते सुद्धा ठरलेले आहेत. तर हे आहेत मित्रांनो आपले वस्ताद असलेले झाकीर हुसेन साहेब. ठीक आहे, तर नेक्स्ट कडे जाऊ. दुसरी महत्त्वपूर्ण म्हणजे सुमन कल्याणपूरकर, पद्मभूषण मिळालेलं आहे. नेमकं काय आहेत, ते एक अतिशय सुप्रसिद्ध गायिका आहेत मित्रांनो. यांनी गुजराती, बंगाली, पंजाबी आणि ओडिसी अशा अनेक भाषांमध्ये गाणे म्हटलेले आहेत. त्यांनी गाणी गायलेली आहेत आणि अतिशय लोकप्रिय गायिका आहेत. विशेष गोष्ट आहे की प्रसिद्धीपासून थोडेशा दूर राहतात, त्यामुळे यांचं नाव तेवढं जास्त येत नाही, परंतु लक्षात असू द्या की भारताच्या संगीत क्षेत्रामध्ये हे खूप मोठं नाव आहे मित्रांनो. आणि ह्या आहेत सुमन कल्याणपूर. तर लक्षात असू द्या सुमन कल्याणपूरकर यांच्याविषयीची माहिती होती. नेक्स्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण भाग आपल्याला माहिती असेल ते म्हणजे दीपक धर यांच्याविषयीची माहिती असली पाहिजे मित्रांनो. पद्मभूषण पुरस्कार विजेते आहेत. पुण्यामध्ये जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च मध्ये सध्या ते फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत, आणि स्टॅटिस्टिक फिजिक्स आणि स्टोचॅस्टिक प्रोसेस यामध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन केलेलं आहे. बोल्ट्झमन मेडल सगळ्यात महत्त्वाचं अतिशय आंतरराष्ट्रीय कीर्तीचं हे मेडल असतं. बोल्ट्झमन मेडल हे मिळवणारे ते पहिले भारतीय संशोधक आहेत. तर अतिशय महत्त्वपूर्ण नाव आहे दीपक धर यांचं, आणि हे आहेत दीपक धर. तर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो. नेक्स्ट बघून घेऊ कुमार मंगलम बिर्ला यांच्याविषयी माहितीचं आहे. पद्मभूषण प्राप्त झालेला आहे. कुमार मंगलम बिर्ला जन्म 14 जून 1967 चा आहे. भारतीय अब्जाधीश आहेत ऑलरेडी, आणि एक खूप मोठे उद्योगपती. आपल्याला माहिती असेल आदित्य बिर्ला समूहाचे ते सध्या अध्यक्ष आहेत, आणि बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स आणि सोबतच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद इथले ते कुलपती देखील आहेत. आणि फोर्ब्सच्या यादीमध्ये 2022च्या त्यांची टोटल संपत्ती ही $17.5 बिलियन एवढी आहे. तर एक खूप महत्त्वपूर्ण आहे, आणि सामाजिक कार्यामध्ये यांचं नाव तुम्हाला नेहमीच दिसतं मित्रांनो. हे आहेत कुमार मंगलम बिर्ला. चला नेक्स्ट पाहू. पद्मश्री पुरस्कार विजेत्यामध्ये महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण नाव होतं परशुराम खोने यांचं.
परशुराम खोने हे आपल्याला माहिती असेल विदर्भाचे दादा कोंडके म्हणून यांना ओळखलं जातं मित्रांनो, आणि 800 पेक्षा अधिक नाटकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार असं म्हटलं जातं. ऑलरेडी तिथे ते काम करतात आणि विदर्भाचे दादा कोंडके म्हणून त्यांना ओळखलं जातं. अनेक विदर्भामध्ये आपल्याला माहिती नक्षलवादी चळवळी थोडी प्रमाणात आहे. बऱ्याच तरुणांना या नक्षलवादी चळवळीपासून दूर करून आपल्या रेग्युलर लाईफ मध्ये आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मुख्य प्रवाहामध्ये अनेक तरुणांना त्यांनी आणलेलं आहे. विशेष आपण सांगितलं की विदर्भाचा दादा कोंडके म्हणून यांना ओळखलं जातं मित्रांनो. आणि हे आहेत ते म्हणजे पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम खोने. ठीक आहे, चला तर नेक्स्ट मुद्द्याकडे जाऊ. सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे की सर्वात जास्त मी सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने 2023 मध्ये हायेस्ट पद्म पुरस्कार कोणाला मिळालेत? महाराष्ट्राला मिळालेत. टोटल 12 पद्म पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेले आहेत, महाराष्ट्रातील लोकांना मिळालेत. दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र येतो, दुसऱ्या क्रमांकावर गुजरात येतो मित्रांनो. गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक तिन्ही राज्यांना प्रत्येकी 8-8 पद्म पुरस्कार हे प्राप्त झालेले आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश येतो. आंध्र प्रदेशला 7 प्रदेश मधील लोकांना 7 पद्म पुरस्कार हे प्राप्त झालेले आहेत. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ. आता हे झाले 2023 चे पद्म पुरस्कार. आता आपल्याला 2022 च्या पद्म पुरस्काराविषयीची माहिती पाहिजे, कारण आयोग असेल, एमपीएससी असेल, सरळ सेवा असेल, मागच्या 1-2 वर्षाच्या चालू घडामोडी अंतर्गत प्रश्न विचारत असते. तर चालता चालता त्याकडे लक्ष देऊ. पद्म पुरस्कार 2022 पाहू. आता आपल्याला माहिती असेल पद्म पुरस्कार एकाच वेळी एक पुरस्कार 2 जणांना विभागून देता येतो मित्रांनो. आणि असा विचार केला तर टोटल 2022 मध्ये 128 लोकांना पद्म पुरस्कार हे प्राप्त झालेले होते. 2 जणांना हा पुरस्कार विभागून जरी दिला असला तरी मोजताना तो एकच मोजला जातो. ठीक आहे, आणि अशी लोक पाहिली तर 128 होतील. पहा, या मागच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये जे पद्म पुरस्कार देण्यात आले होते त्यापैकी पद्म विभूषण देण्यात आले होते 4 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण मिळालं होतं. पद्मश्री होते 107 लोक. यामध्ये टोटल महिला होत्या 34 महिलांना, आणि NRI होते टोटल 10 परदेशी नागरिक, अनिवासी भारतीय आणि भारतीय परदेशी नागरिक असे 10 जणांना हा पुरस्कार मिळाला होता मित्रांनो 2022 मध्ये. अतिशय महत्त्वपूर्ण आहे, लक्षात असू द्या. पद्मविभूषण 4, पद्मभूषण 17, पद्मश्री 107, महिला टोटल पाहिला तर 34 आणि NRI 10. अशा पद्धतीने हे पुरस्कार दिले होते. दुसरी गोष्ट, पद्म विभूषण कोणाकोणाला 4 जणांना दिलं होतं. कोण नाव आहेत? नावं लक्षात असू द्या मित्रांनो. सगळ्यात महत्त्वपूर्ण नाव आहे प्रभा अत्रे, महाराष्ट्राशी संबंधित आहेत, कला क्षेत्रासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. दुसरे आहेत राधेश्याम खेमका, हे मरणोपरांत यांना हा पुरस्कार देण्यात आला होता, साहित्य क्षेत्राशी संबंधित आहेत आणि उत्तर प्रदेश मधून येतात. तिसरे, हे नाव खूप महत्वाचं आहे मित्रांनो, जनरल बिपिन रावत, मरणोपरांत यांना हा पुरस्कार मिळाला होता आणि नागरी सेवेसाठी यांना हा पुरस्कार दिला होता, उत्तराखंडचे होते. आणि चौथे होते कल्याण सिंग, यांच्याविषयी माहितीच असेल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते आणि सार्वजनिक व्यवहारासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. हे आहेत मित्रांनो जनरल बिपिन रावत. 2022 मध्ये हे एक्सपायर झाले होते आणि 2022 मध्ये यांना पद्मविभूषण देण्यात आला होता. यानंतर 2022च्या 17 पद्मभूषण पुरस्कार विजेते कोण आहेत? याच्यामधलं एक नाव आहे गुलाम नबी आझाद, माहिती आहे आपल्याला, एक महत्त्वपूर्ण राजकारणी आहेत, जम्मू काश्मीरशी संबंधित आहेत. विक्टर बॅनर्जी, कला क्षेत्राशी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता, पश्चिम बंगालशी संबंधित आहेत. गुरमीत बाबा, मरणोपरांत पुरस्कार दिला होता, कला क्षेत्राशी संबंधित आहेत. बुद्धदेव भट्टाचार्य, सार्वजनिक व्यवहाराशी संबंधित आहेत. यांच्या बाबतीत नाव लक्षात असू द्या मित्रांनो, बुद्धदेव भट्टाचार्य हे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री होते आणि विशेष त्यांनी हा पुरस्कार घ्यायला नकार दिला होता. यामुळे थोडीशी कॉन्ट्रोवर्सी सुद्धा झाली होती आणि त्यामुळे हे नाव महत्त्वपूर्ण आहे. बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या बाबतीमध्ये सार्वजनिक व्यवहार यांनी हा पुरस्कार घेतला नाही मागच्या वर्षी. नंतर येतं नटराजन चंद्रशेखरन, एक मोठे उद्योगपती आहेत ऑब्विसली. नंतर कृष्णा इल्ला आणि सुचित्रा इल्ला बहिणी आहेत, व्यापार क्षेत्राशी संबंधित यांना हा पुरस्कार दिला होता. मधुर जाफरी शेफ आहेत अमेरिकेमध्ये आणि भारतीय व्यंजनांसाठी ते सुप्रसिद्ध आहेत अमेरिकेमध्ये. देवेंद्र झांझरिया, नाव खूप महत्वाचं आहे मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पॅरा ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. राशिद खान, कला क्षेत्राशी संबंधित आहेत, जम्मू काश्मीर मधून येतात. राजीव मेहर्षी, नागरी सेवा शी संबंधित आहेत. नंतर पुढचं नाव खूप महत्वाचं आहे, सत्या नाडेला आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी CEO आहेत गुगलचे. त्याच्यानंतर सुंदर पिचाई यांच्याविषयी माहिती आहे, CEOच आहेत, भारतीय
महत्वपूर्ण उद्योगपती मानलं तरी चालतं आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे सायरस पूनावाला. यांच्या बाबतीमध्ये माहिती असेल मित्रांनो, सायरस पूनावाला अतिशय इम्पॉर्टंट नाव आहे, सिरम इन्स्टिट्यूटशी संबंधित आहेत आणि पूनावालांच्या बाबतीमध्ये माहिती आपल्याला कोविशिल्ड जे काही वॅक्सीन आहे ती यांनीच डेव्हलप केली होती. नंतर संजय राजाराम मरणोपरांत यांना हा पुरस्कार देण्यात आला होता सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये. पुढचं नाव आहे प्रतिभा रे, साहित्य क्षेत्रातील एक मोठं नाव आहे मित्रांनो. आणि स्वामी सच्चिदानंद हे सुद्धा साहित्य क्षेत्राशी संबंधित आहेत. तर मित्रांनो टोटल 17 जणांना पद्मभूषण 2022 मध्ये देण्यात आलेला होता. आता महाराष्ट्रामधले कोण कोण होते 2022 मध्ये ज्यांना पद्म पुरस्कार देण्यात आला होता, तर पद्मविभूषण मधलं नाव मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रभा अत्रे जी आहेत, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका होत्या, त्यांना हा पुरस्कार पद्मविभूषण देण्यात आला होता, भारतातला दुसरा सर्वोच्च पुरस्कार. पद्मभूषण नटराजन चंद्रशेखरन टाटा सन्सचे अध्यक्ष होते आता. आणि दुसरे म्हणजे सायरस पूनावाला, मी आता सांगितलं पूनावाला उद्योग समूहाचे ते अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर पद्मश्री पुरस्कार 2022 कोणाकोणाला देण्यात आला होता, याच्यातील नावं लक्षात असू द्या मित्रांनो. डॉक्टर हिम्मतराव बावस्कर हे एक नाव आहे, यांनी विंचवाच्या दंशावरचं बरंचसं खूप संशोधन केलेलं आहे आणि त्याचे अँटीडोट्स हे शोधण्यामध्ये त्यांची खूप महत्त्वाची भूमिका होती. दुसरं सुलोचना चव्हाण लावणी सम्राज्ञी आहेत, महाराष्ट्राला परिचितच आहेत. सोनू निगम डेफिनेटली गायक आहेत, खूप महत्त्वाचे, सर्वांनाच माहिती होते. त्यानंतर अनिल राजवंशी या निंबकर ॲग्री रिसर्च इन्स्टिट्यूट फलटणचे ते संचालक आहेत, त्यांना पद्मश्री दिला होता 2022 मध्ये. पुढे डॉक्टर विजयकुमार डोंगरे वैद्यकीय सेवेसाठी, डॉक्टर भीमसेन सिंघल वैद्यकीय सेवेसाठी, डॉक्टर बालाजी तांबे आपल्याला माहिती आहे आयुर्वेदातलं खूप मोठं नाव होतं, मरणोपरांत 2022 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार हा मिळालेला आहे. नंतर पद्म पुरस्कार, आता हे झालं 2022 आणि 2023 चे पुरस्कार मित्रांनो. आता आपण पाहू पद्म पुरस्काराचा थोडक्यात इतिहास, जो आपल्या अभ्यासासाठी महत्त्वाचा आहे. लक्षात असू द्या पद्म पुरस्काराची सुरुवात 1954 मध्ये झाली होती. दरवर्षी 15 जानेवारीला हा पुरस्काराची घोषणा केली जाते, कोणाला द्यायचा आहे तो. विशेष म्हणजे 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला हा पुरस्कार दिला जातो, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला. आजवर बघा दरवर्षी पुरस्कार देतात, पण भारतामध्ये अशीही कंडिशन आलेली आहे की ज्यावेळेस हा पुरस्कार देता आले नाहीत मित्रांनो. महत्त्वपूर्ण म्हणजे 1978 एमर्जन्सीचा काळ होता, बिलकुल नाही. 1979चा काळ आहे. विशेष गोष्ट आहे की या काळामध्ये आपल्याला माहिती जनता दलाचं गव्हर्नमेंट होतं आणि राजकीय दृष्ट्या खूप जास्त अस्थिरता होती, त्यामुळे हा पुरस्कार नाही मिळाला. 1993 ऑब्विसली हे महत्त्वपूर्ण काळ होता, बाबरी मस्जिदच्या बाबतीमधलं हे वातावरण होतं. आणि 1997 मध्ये सुद्धा राजकीय अस्थिरता होती. परिणामतः या काळामध्ये ह्या पुरस्कारांची घोषणा ही करण्यात आली नव्हती आणि हे पुरस्कार देण्यात आले नव्हते. बाकी भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1954 पासून दरवर्षी पद्म पुरस्कार दिले गेलेले आहेत. कोण आज देतात, सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे पुरस्कार कोणाला देता येतात. तर लक्षात असू द्या भारतातला प्रत्येक नागरिक या पुरस्कारासाठी पात्र आहे. हां, फक्त जर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये असाल, म्हणजे PSUs मध्ये काम करणारे आणि सरकारी नोकरीमध्ये काम करणारे यांना मात्र हा पुरस्कार सध्या दिला जात नाही, पण त्यातही काही अपवाद काढलेले आहेत. या नियमामध्ये सुद्धा काही अपवाद आहेत. सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्सला हा पुरस्कार देता येतो आणि सायंटिस्टला मात्र हा पुरस्कार देता येतो. बाकी सरकारी नोकरी असणाऱ्यांना पुरस्कार देता येत नाही मित्रांनो. विशेष आपण आत्ताच पाहिले NRIs आणि परदेशी नागरिकांना सुद्धा हा पुरस्कार देता येतो. ठीक आहे, आता पाहू किती जणांना पुरस्कार देता येतो. लक्षात असू द्या मित्रांनो दरवर्षी कमीत कमी 120 लोकांना हा पुरस्कार, जास्तीत जास्त 120 लोकांना पुरस्कार देता येतो. त्यापेक्षा जास्त लोकांना पुरस्कार देता येत नाही. आताच तुम्ही 2022 मध्ये 128 लोकांना पुरस्कार दिला होता. याचं कारण आहे मित्रांनो, एक पुरस्कार हा 2 जणांना दिला जातो, पण मोजताना तो एकदाच मोजला जातो. ठीक आहे, 2 जणांना देता येतो पण मोजताना तो एकदाच मोजला जातो, म्हणून त्याची संख्या 128 झाली होती. पण 120च्या वर हे पुरस्कार देता येत नाहीत तिन्ही मिळून. तिसरी गोष्ट, एकदा जर एका व्यक्तीला पद्म पुरस्कार मिळाला तर तिथून पुढे 5 वर्षापर्यंत त्या व्यक्तीला कुठलाही पद्म पुरस्कार देता येत नाही. म्हणजे 5-5 वर्षाच्या अंतराने पुरस्कार देता येतात. आता पद्मश्री मिळाला तर 5 वर्षाच्या नंतर पद्मभूषण पद्मविभूषण देता येऊ शकतं, तोपर्यंत नाही. निवड प्रक्रिया कशी होते, कोण हे पुरस्कार देण्यासाठी रिकमेंड करू शकतं, तर लक्षात असू द्या 2015 पर्यंत मित्रांनो जर हे पुरस्कार तुम्हाला घ्यायचे असतील किंवा द्यायचे असतील तर त्या कोणत्याही राज्याचे मंत्री, कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री, कोणत्याही राज्याचे राज्यपाल आणि खासदार एवढीच लोक ही या पुरस्काराची शिफारस करू शकत होती. पण 2015 मध्ये हा नियम बदलण्यात आलेला आहे आणि ही निवड प्रक्रिया आता खुली करण्यात आलेली, ओपन करण्यात आली. सगळ्यात महत्त्वपूर्ण इंटरेस्टिंग गोष्ट मित्रांनो, ही प्रक्रियेमध्ये आता सेल्फ नॉमिनेशन करता येतं, म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या नावाची शिफारस करू शकता.
पद्म पुरस्कारासाठी, ठीक आहे. स्वतःचं नाव सुद्धा तुम्ही रिकमेंड करू शकता. दुसरी गोष्ट, नामांकने कधी घेतली जातात तर 1 मे ते 15 सप्टेंबरच्या कालावधीमध्ये मित्रांनो नामांकने घेतली जातात आणि त्यानंतर मग पुरस्कार समिती सगळ्यामधून काही अंतिम नावांची निवड करते आणि ही पुरस्कार समितीमध्ये कोण असतं तर भारताचे पंतप्रधान जे असतील ते सर्वच्या सर्व पद्म पुरस्कार समितीची स्थापना करतात आणि ही समितीच पुरस्कारासाठी नाव सुचवते. या समितीत कोण कोण असतं तर डेफिनेटली कॅबिनेट सचिव या समितीचे प्रमुख असतात, पदमुक्त असतात, पदसिद्ध असतात आणि या समितीमध्ये गृह सचिव, विशेष म्हणजे राष्ट्रपतीचे सचिव आणि 4 ते 6 इतर भारतीय नामवंतांचा समावेश या समितीमध्ये घेतला जातो, केला जात असतो. ही समिती काही नावं पंतप्रधान आणि राष्ट्रपतीकडे रिकमेंड करते आणि राष्ट्रपती आणि पंतप्रधान यापैकी काही नावांना अंतिम मंजुरी देतात आणि 25 जानेवारीच्या संध्याकाळी हे पुरस्कार या पुरस्कारांची घोषणाही केली जात असते. तर हे होते. यासोबतच लक्षात असू द्या पद्म पुरस्कारामध्ये मिळतं काय. खूप लोकांना ही एक थोडी क्युरियोसिटी असते की पद्म पुरस्कारामध्ये काय मिळतं. हे लक्षात असू द्या मित्रांनो, दरवर्षी राष्ट्रपती भवनामध्ये हे पुरस्कार दिले जातात एका शानदार सोहळ्यामध्ये. यासाठी कुठली निश्चित तारीख ठरलेली नसते, पण पद्म पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतीची स्वाक्षरी आणि राष्ट्रपतीचा शिक्का असलेले एक प्रमाणपत्र दिलं जातं आणि सोबत पदक दिलं जातं, जे आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी, ठीक आहे. गृह मंत्रालयाचं एक म्हणणं आहे की या पुरस्कारामध्ये कुठलीही पदवी नाहीये, त्यामुळे कोणीही आपल्या नावापुढे हे पुरस्काराचे म्हणजे ह्या पुरस्काराचं नाव लिहू शकत नाही. जर असं झालं तर तो एक गुन्हा मानला जातो आणि त्या व्यक्तीकडून तो पुरस्कार परतही घेतला जातो. दुसरी गोष्ट, या पुरस्कारामध्ये कुठलंही रोख बक्षीस नसतं किंवा कुठलाही भत्ता दिला नसतो किंवा रेल्वे किंवा विमान प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारची सवलत नसते. ज्या पद्धतीने भारतरत्न पुरस्कार जर तुम्हाला मिळाला असेल तर रेल्वे आणि विमान प्रवासामध्ये सवलत असते, भत्ता असतो, तसा कुठलाही भत्ता पद्म पुरस्कारामध्ये दिला जात नाही मित्रांनो. तर मित्रांनो, हे होतं टोटल अनालिसिस पद्म पुरस्कार 2022 तथा 2023 विषयीची माहिती. याविषयीची आणखी एक्स्ट्रा माहिती जे पद्मश्री पुरस्काराची यादी आहे ती माझ्या टेलिग्राम ग्रुप जो आहे MPSC 0207 या ग्रुपवर मी लगेच अपलोड करतोय. तर आपण या टेलिग्रामवरून ही यादी आपण घेऊ शकता. मित्रांनो, आणखी एक महत्त्वपूर्ण सूचना आपल्या सर्वांसाठी लक्षात ठेवा आणि ती सूचना म्हणजे मित्रांनो, नुकतीच जी काही भरती प्रक्रिया आपली चालू आहे MPSCच्या अंतर्गत, तर त्यासाठी राठोड MPSC अकॅडमी नांदेडच्या अंतर्गत एक नवीन बॅच, फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. तर आपण सर्वांनी, ही ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे, दोन्ही प्रकारची बॅच इथं सुरू झालेली आहे. तर आपण लवकरात लवकर ऍडमिशन्स करू शकता. भेटू मित्रांनो नेक्स्ट सेगमेंटमध्ये आणखी महत्त्वपूर्ण घडामोडी घेऊन. तोपर्यंत अभ्यास करा. नमस्कार, जय हिंद, बाय बाय.